तर बघा आपण आज काय पाहत आहे पूर्णांक संख्येची बेरीज। तर पूर्णांक संख्येची बेरीज कळण्याच्या आधी आपल्याला इथे जी तीन संख्या लिहिलेल्या आहेत इथे यांच्या पुढे तर या म्हणजे आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या सुरू होतात 1 पासून 1 2 3 4 5 पुढे चालू राहतात ते पुढे कधी न संपणारी मोठी संख्या आहे नैसर्गिक संख्या। म्हणजे तो कोणी जर सांगितलं समजा 100 च्या पुढे अजून येणार 101 102 असं पुढे चालू राहणार। हे झालं नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे 1। त्याच्यानंतर 2 नंबरला W म्हणजे होल नंबर, मराठीमध्ये त्याला नाव पूर्ण संख्या। काय नाव आहे पूर्ण संख्या, पूर्ण संख्या म्हणतात याला। आणि याची सुरुवात होतं शून्यापासून। मग या दोघांमध्ये फरक काय इथे शून्य वाढला फक्त, बाकी डॉट डॉटचा अर्थ काय पुढे ते चालू राहतं। आणि त्याच्यानंतर 3 नंबरला आहे आय म्हणजे इंटिजर। इंटिजर म्हणजे काय पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्यामध्ये ह्या जे वरच्या पूर्ण संख्या येतात 0 1 2 3 आणि पुढे डॉट 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 याच्या मागे अजून ऍड होतात ऋण संख्या, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 आणि इकडे पण डॉट डॉट आहे। डॉट डॉटचा अर्थ इकडे पण मागे चालू राहणार म्हणजे ऋण 4 ऋण 5 ऋण 6 इकडे पण संपणार नाही आणि इकडे पण संपणार नाही। म्हणजे आपल्याला पूर्णांक संख्यामध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही। तर या धन आणि धन संख्या आणि ऋण संख्या आणि शून्य यांना मिळून काय बोलतो आपण पूर्णांक संख्या। आता आपण पूर्णांक संख्येची बेरीज पाहणार आहे। तर दोन्ही संख्या जर धन असतील तर आपल्याला बेरीज करताना कोणता नियम आहे तर तो आपल्याला बघायचा आहे। आता इथं पहिली संख्या लिहिलेली आहे धन 25। हे जे चिन्ह आहे कशाचं आहे धन संख्या दाखवण्यासाठी, धन 25 आणि धन 15। तर ही बेरीज करताना आपल्याला सरळ सरळ आपण जे शिकलो बेरीज करायची तशा पद्धतीने बेरीज करायची। 5 आणि 5 होतात 10, हे 0 हाताला 1 2 आणि 3 आणि 1 4 आलेले जे उत्तर आहे ते असणार धन। मग याच बेरजेला तुम्ही आडवं सुद्धा करू शकता। तर आडवं करताना धन 25 कंस करायचा असा अधिक धन 15 याचं जे उत्तर आहे ते असणार धन 40। तर अशा पद्धतीने पहिला नियम लक्षात ठेवायचा, दोन्ही संख्या जर धन असतील तर आपले जे उत्तर आहे ते कसं असणार आहे धन। तर हे पूर्णांक संख्येची बेरीज बघितली आपण दोन्ही संख्या धन असताना। त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं दोन्ही संख्या ऋण असताना। तर आता दोन्ही पण याचे पूर्णांक संख्या द्या कोणत्या येतात ऋण। दोन्ही जर ऋण असतील तर आपल्याकडे नियम आहे येणारे जे उत्तर आहे ते ऋण असणार आणि या दोघांची बेरीज करायची। मग 0 आणि 5 होतात 5, 2 आणि 1 किती होतात 3। तर येणारे जे उत्तर आहे 35 त्याला आपल्याला ऋण चिन्ह द्यायचं। तर आपला जो दुसरा नियम आहे आताच बघितला आपण की दोन्ही संख्या जर ऋण असतील तर आपलं उत्तर काय असणार ऋण। त्यालाच आपण आडवं जर लिहायचं असेल तर असं लिहू शकतो ऋण 20 अधिक ऋण 15 याचं उत्तर असणार आहे आपलं ऋण 35। तर हा झाला आपला दुसरा नियम। आणि तिसरा जो नियम आहे एक धन आणि एक ऋण, मग या दोन पैकी कोणती असली तरी चालतं। आता इथं वरची संख्या ऋण आहे तर खालची पण असू शकतं। तर असं जेव्हा असते तेव्हा मात्र आपल्याला काय करायचं आहे या दोन संख्याचा फरक काढायचा। तर तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे मी फरक काढणे म्हणजे काय करतात हे चिन्ह विसरून जायचं आणि इथं 32 आणि 12 याच्यातली मोठी संख्या कोण आहे 32। मग या 32 मधून 12 वजा करायचे, मग 2तून 2 गेले 0, 3तून 1 गेला 2, 20 राहिले। तर याला म्हणतात फरक काढणे। मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची त्याला म्हणायचं फरक। मग हे जे उत्तर आलेलं आहे 20 याला आता आपल्याला दोन पैकी जी मोठी संख्या दिसत आहे 32 दिसायला फक्त तिचं चिन्ह कोणतं आहे ऋण। तर इथं ऋण द्यायचं म्हणजे एक संख्या धन आणि एक संख्या जर ऋण असेल दोन पैकी तर आपलं काय करायचं आपल्याला फरक काढायचा। तर फरक काढणे कशाला म्हणतात चिन्ह विसरून जायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची। मग आपण एखादं दुसरं उदाहरण घेतलं समजा इथं शेजारी की धन 25 ऋण 35। आता इथे जर तुम्हाला फरक काढायचा असेल तर तुम्हाला समजून घ्यायचं 35 मधून काय काढायचे 25 काढायचे। आपल्याला चिन्ह विसरून जायचं हे चिन्ह फरक काढताना फक्त। मग 35 मधून 25 काढले किती राहिले 10 आणि पुन्हा याला चिन्ह कोणतं देणार 35 च्या पुढे कोणतं चिन्ह आहे इकडं ऋण। आलेलं उत्तर काय असणार आपलं ऋण। तर असे 3 नियम लक्षात ठेवायचे। तर आपण काय शिकलो आपण पूर्णांक संख्येची बेरीज करताना कशी करायची। तर पहिला रूल आहे दोन्ही संख्या धन असताना उत्तर काढायचं आणि धन चिन्ह द्यायचं। दुसरा रूल आहे दोन्ही संख्या ऋण असताना उत्तर बेरीजच करायची आणि उत्तर ऋण असणार। आणि तिसरा एक धन आणि एक ऋण असताना अशा पद्धतीने फरक काढायचा आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं।